प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीने ना भाजी खाऊन कंटाळा येत असतो. तर आज ना मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ना भेंडीची रेसिपी सांगणार आहे. तर चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा कसली भारी भेंडी झालेली आहे. छान अशी मसाला भेंडी आज बनवते. कांदा, टमाटा, हिरवी मिरची घालून प्रत्येक वेळेस तसेच बनवले जात असते आपण. तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे भेंडी बनवण्यासाठी ना मी भेंडी चिरून घेतलेली आहे. तो उभी चिरून घेतलेली आहे मी. आणि त्यामधल्या ना काही जण अशा बिया काढून टाकत असतात, पण एवढ्या बिया काढायला काय माझ्याकडे वेळ नव्हता. सकाळ सकाळ मुलींच्या डब्यासाठी द्यायची होती ना, त्यामुळे मी अशी उभी चिरून घेतली आहे. दरवेळेस आपण वेगळ्या पद्धतीने चिरत असतो. तर आता भेंडी चिरून झालेली आहे. तर मी ना तिथं भेंडी चिरून झालेली आहे. आता मी त्यांना मसाला काढून घेत आहे. तर त्यासाठी ना मी 2 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो ना तांबूस रंग येईपर्यंत ना परतून घ्यायचा आहे. तेल न टाकतात मी पूर्ण असे मसाले ना भाजून घेणार आहे. तर खोबऱ्याचा किस नाही ते चांगला तांबूस रंग येईपर्यंत ना भाजून झालेला आहे. तर किसने आता मी ताटलीमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये ना मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. आणि शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहे. शेंगदाणे चांगले भाजले ना की त्याच्यामध्ये मी ना 2 चमचे धनं टाकलेलं आहे. अख्खं धने पावडर टाकली तरी चालते, पण माझ्याकडे धना पावडर नव्हती, धनं होतं, मी त्यांना चांगलं परतून घेत आहे. तर त्याच शेंगदाण्यामध्ये आणि मग नंतर इथे ना मी तीळ घेतलेलं आहे. तीळ थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी. हावरीसुद्धा चांगली भाजून घ्यायची. कोणी हावरी म्हणतं, कोणी तीळ म्हणतं. आमच्या इकडे ना हावरीच म्हणतात. आणि हावरी अशी चटचट वाजली ना हावरी भाजली असं समजायचं. तर मी ना गॅस बंद केला आणि त्याच गरम कढईमध्ये ना हावरी भाजून घेतलेली आहे. आता मी ना पूर्ण मसाले भाजून झाले, थंड करून घेते आणि लगेच वाटून घेणार आहे. तर इथे वाटण थंड झाल्यावरती ना मी वाटून घेतलेलं आहे शेंगदाणं, धनं आणि हावरी. तर अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आणि आता कढईमध्ये ना मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ना मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये ना जिरं नंतर मग तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. मी कढीपत्ता काय टाकला नाही आहे. मग त्याच कढईमध्ये मग मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली. चांगली मिनिटभर परतून घेतलं लसूण आलं. आणि मग यामध्ये ना घरगुती मसाला, घरचा कुटलेला मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यात मग लगेच भेंडी टाकून ना परतून घ्यायची आहे. आणि भेंडी मी चांगली परतून घेणार आहे. आणि त्यामध्ये ना मी अजिबात मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला भेंडी शिजल्यावरती टाकायचं आहे. मीठ टाकलं ना तर भेंडीला ना पाणी सुटतं, त्याच्यामुळं भेंडी ना अशी कोरडी होत नाही. मग इथे ना चांगली भेंडी परतून घेतलेली आहे. आता त्याच्यावरती ना झाकण ठेवायचं. तर वाफावरती शिजवून घ्यायची आहे. आणि ना इथं बघू शकता चांगली वाफ आलेली आहे आणि भेंडी चांगली शिजलेली आहे. ना आता त्यामध्ये ना मी मीठ टाकते. आणि मीठ टाकल्यावरती ना भेंडीवरती ना झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. तसंच मग ना चांगलं परतून घ्यायचं आहे भेंडी. आणि मग त्यामध्ये ना भाजलेला म्हणजे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कुटण तिथे बघू शकता मी ते जे वाटलेलं कूट होतं ना शेंगदाण्याचं हावरीचं ते टाकून घेतलं आणि पुन्हा असं चांगलं परतून घेतलं. आणि मी इथे गॅसनं म्हणजे शेगडी बंद करून टाकलेली आहे. म्हणजे इथं बघू शकता अजिबात झाकण ठेवलं नाही, त्याच्यामुळे ना भेंडी अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. भेंडी शिजल्यावर ती मीठ टाकलं आणि मग नंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि झाकण न ठेवता अशीच ना वाफ जाऊन दिली. आणि ते मग स्वतः मोकळी सुटसुटीत अशी भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर सबस्क्राईब करा. मस्तशी गरम गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा डाळ भातावरती तोंडीसुद्धा लावू शकता. तर प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. मी माझी पद्धत दाखवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नसतं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.